विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांनी BMS वैद्यकीय अधिकारी याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याला माहीत असेल नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जाणार आहेत. 40 मार्कांसाठी हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो 20% वेटेज आहेत. याआधी आपण सामान्य ज्ञान सिरीज घेऊन आलो होतो, त्यामध्ये ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर आता नॅशनल हेल्थ प्रोग्राम सिरीज आपण आता घेऊन आलो आहोत. या सिरीजमधील हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम. आपण जर सिलेबस जर काळजीपूर्वक बघितला तर लक्षात घ्या, नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे आहे त्यामध्ये एकूण 10 टॉपिक विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणार आहेत. त्यामधील जो सर्वात पहिला टॉपिक आहे नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम, याला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देखील म्हणतो. याच्यावर टोटल विद्यार्थी मित्रांनो आपण 25 क्वेश्चन तयार केलेत. अजूनही क्वेश्चन तयार करायचं काम चालू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढेही क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपणाला अटेम्प्ट करता येईल ते सर्व क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु लक्षात घ्या, जर आपणाला नॅशनल हेल्थ प्रोग्राम याकरिता जर विद्यार्थी मित्रांनो नोट्स हव्या असतील तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. जेवढेही 10 टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवर नोट्स तयार केल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण. त्यासोबत क्वेश्चन तयार करण्याचं देखील काम चालू आहे. जे विद्यार्थी आजच ही सिरीज घेतील 399 रुपयाची, त्यांना हे जे क्वेश्चन आहेत ते फ्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केले जातील. परंतु आपण नंतर जर सर्व क्वेश्चन तयार झाल्यानंतर जर घेतलं त्याची प्राईस विद्यार्थी मित्रांनो नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आजच खरेदी करा. लक्षात घ्या, त्यासोबत जर सामान्य ज्ञानचं जर मटेरियल पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. जो सिलेबस आहे त्यानुसारच विद्यार्थी मित्रांनो आपण हे मटेरियल तयार केले. लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमध्ये आपला जो अनुभव आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ऑलरेडी सबस्क्रायबर बघू शकतात. चांगल्या पद्धतीचा अनुभव विद्यार्थी मित्रांनो. कमी वेळात चांगले क्वालिटी क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेचच खरेदी करा. याची देखील प्राईस विद्यार्थी मित्रांनो भविष्यात वाढणार आहे. त्यासोबत चालू घडामोडी देखील विद्यार्थी मित्रांनो घेऊन टाका. जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न आहे. जानेवारी ते जुलै 2024 2225 प्रश्न आहेत. यासोबत हे जे इतरचे PDF आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाईल. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर विद्यार्थी मित्रांनो लगेचच पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम क्वेश्चन. सर्वात पहिला क्वेश्चन आहे, नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम वॉज लॉन्च्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन विच इयर. बेसिक क्वेश्चन आहे. आपले ऑप्शन आहेत 1954 ते 55, 1964 ते 65, 74 75 की 84 85. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर मी जेव्हा क्वेश्चन रीड करत असेल तेव्हा आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं. आज जेवढेही आपण प्रश्न बघणार आहोत त्यापैकी आपले किती बरोबर आलेत हे विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जर ॲक्टिव्हिटी केली तर तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहण्यासाठी मदत होईल. तर लक्षात घ्या, नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम हा जो आहे NLCP वॉज लॉन्च्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन द इयर ऑफ 1954 to 55. लक्षात ठेवा, कमेंट करायला विद्यार्थी मित्रांनो खाली विसरू नका. चुकलं तरी हरकत नाही, परंतु अटेम्प्ट करा. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम वॉज इंट्रोड्यूस इन विच इयर. ऑप्शन आहेत 1963, 1973, 1983 की 1993. तर विद्यार्थी मित्रांनो खाली लगेचच कमेंट करून द्यायचं आहे. आपल्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही जर रीड केल्या आणि त्यानंतर जर क्वेश्चन अटेम्प्ट केले तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक C 1983. नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम वॉज इंट्रोड्यूस इन द इयर ऑफ 1983. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 3, विजन ऑफ नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम. तर जो नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम आहे किंवा जो राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन प्रोग्राम आहे त्याचा मूळ हेतू काय, विजन काय. ऑप्शन आहेत लेप्रोसी फ्री इंडिया, भारतमुक्त कुष्ठरोग, लेप्रोसी फ्री एशिया, कुष्ठरोगमुक्त आशिया, लेप्रोसी फ्री युरोप की लेप्रोसी फ्री अमेरिका. थोडं जर डोकं लावलं तर लगेच कळेल हा प्रोग्राम आपण तयार केला आहे. तर आपलं मूळ पर्पज काय असणार आहे, तर लेप्रोसी फ्री इंडिया म्हणजे कुष्ठरोगमुक्त भारत करणं हाच विद्यार्थी मित्रांनो याचा मूळ विजन आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. NLEP नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राम मिशन इज टू प्रोव्हाइड क्वालिटी लेप्रोसी सर्व्हिसेस डॅश. तर याचं जे मिशन आहे याचा जो उद्देश आहे तो काय की प्रोव्हाइड क्वालिटी लेप्रोसी सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट की ॲट मिनिमम प्राईस. ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, ह्या ज्या सेवा आहेत त्या मोफत द्यायच्या की कमी किमतीत द्यायच्या. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करा.
कमेंट करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, असे जे कार्यक्रम असतात ना, नॅशनल आहे आणि काय म्हणता येईल की राष्ट्रीय कार्यक्रम आहे, तर यांचा जो सर्व्हिसेस असतात त्या मॅक्झिमम फ्री ऑफ कॉस्टच विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम. बरोबर. आता हा जो उपक्रम आहे याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे टू रिड्यूस प्रिव्हिलन्स रेट लेस दॅन 1 to 10,000 पॉप्युलेशन ॲट सब नॅशनल अँड डिस्ट्रिक्ट लेवल. ऑप्शन बी टू रिड्यूस ग्रेड 2 डिसेबिलिटी percentage less than 1 among new cases at national level. C. Zero disabilities among new child cases. D. Zero stigma and discrimination against person affected by leprosy. की ऑप्शन क्रमांक ई ऑल ऑफ दी अबो. काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो बघा, उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्यायचं आहे. तर लक्षात घ्या, नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे ऑप्शन क्रमांक ई ऑल ऑफ दी अबो. काळजीपूर्वक बघा, टू रिड्यूस prevalence rate less than 1 to 10,000 population at sub-national and district level, to reduce grade 2 disability percentage less than 1 among new cases at national level. C. Zero disabilities among new child cases and zero stigma and discrimination against person affected by leprosy हा विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा आणि लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 50 लाईक झालेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तरच पुढील व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर पुढील क्वेश्चन आहे स्ट्रॅटेजी ऑफ नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम. ऑप्शन आहेत इंटिग्रेटेड अँटी लिप्रोसी सर्व्हिसेस थ्रू जनरल हेल्थ केअर सिस्टीम. बी. अर्ली डिटेक्शन अँड कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ न्यू लिप्रोसी केसेस. सी. कॅरिंग आउट हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट सर्वे फॉर अर्ली डिटेक्शन ऑफ केसेस. की डी ऑल ऑफ दी अबो. तर नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्रामची विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दी अबो. म्हणजेच काय, इंटिग्रेटेड अँटी लिप्रोसी सर्व्हिसेस थ्रू सेंट्रल हेल्थ केअर, म्हणजे जे राष्ट्रीय हेल्थ केअरची सिस्टीम आहे, आपली व्यवस्था आहे, त्या थ्रू काय करायचं, इंटिग्रेटेड करायचं सर्व. अर्ली डिटेक्शन अँड कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ न्यू लिप्रोसी केसेस. एखादी जर नवीन काय म्हणता येईल की केस आढळून आली तर त्याचं काय सुरुवातीलाच म्हणजे अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे आणि त्याची कम्प्लीट ट्रीटमेंट त्या विद्यार्थी मित्रांनो त्या रुग्णाला भेटली पाहिजे. कॅरिंग आउट हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट सर्वे फॉर अर्ली डिटेक्शन केसेस. सपोज एखाद्याला जर आढळून आला तर तो कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, हा कॉन्टॅक्ट सर्वे जेवढा लवकर पॉसिबल होईल तो करणं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे स्ट्रॅटेजी ऑफ नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम इन्व्हॉल्व्स. काय आहे? ऑप्शन क्रमांक ए इन्व्हॉल्वमेंट ऑफ ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज म्हणजेच आशा इन द डिटेक्शन अँड कम्प्लिशन ऑफ ट्रीटमेंट ऑफ लिप्रोसी केसेस ऑन टाईम. बी. Strengthening of disability prevention and medical rehabilitation services. C. Intensive monitoring and suspension at health and wellness center and block primary health center, community health center. आणि D all of the above. तर नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्रामची स्ट्रॅटेजी काय? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्या. कमेंट करताना 7- आपला काय ऑप्शन असेल ABCD असं खाली कमेंट करायचं आहे. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहेत ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव. म्हणजेच काय, ज्या आशा सेविका आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रेंथिंग अँड डिसेबिलिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस. त्यानंतर इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग अँड सुपरविजन ॲट हेल्थ अँड वेलनेस सेंटर अँड ब्लॉक प्रायमरी हेल्थ सेंटर अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर. चांगल्या पद्धतीने मॉनिटरिंग आणि सुपरविजन हे केलं पाहिजे एखादा जर रुग्ण आढळून आला तर. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम कंपोनंट. तर हा जो उपक्रम आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन उपक्रम, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणते कंपोनंट इन्व्हॉल्व आहेत? ऑप्शन आहेत केस डिटेक्शन अँड मॅनेजमेंट, त्यानंतर डिसेबिलिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन, इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन इन्क्लुडिंग बिहेवियर चेंज कम्युनिकेशन आणि ऑल ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे कंपोनंट असणार आहेत ते असणार आहेत ऑल ऑफ दी अबो. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम इज अ डॅड स्पॉन्सर्ड स्कीम. अगदी सोपा प्रश्न आहे. सेंट्रली, स्टेट, प्रायव्हेट की ऑल ऑफ दी अबो. हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क विद्यार्थी मित्रांनो उत्तर खाली कमेंट करायचं आहे. बघा किती विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर येईल, कारण की आपण ऑलरेडी वरतीच हा प्रश्न कव्हर केला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. NLEP फंक्शन अंडर द अम्ब्रेला ऑफ. नॅशनल लिप्रोसी इरेडिकेशन प्रोग्राम हा कशाच्या अंडर विद्यार्थी मित्रांनो काम करतो? नॅशनल हेल्थ मिशन, स्वच्छ भारत मिशन, बोथ A and B की D नन.
उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थी मित्रांनो काम करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले असेल किती क्वालिटी क्वेश्चन आपण या ठिकाणी तयार केलेत. सुरुवातीला काय करायचं आहे, जर तुम्ही मटेरियल जर घेतलं ना तर हे जे काय म्हणता येईल की ज्या नोट्स आहेत त्या रीड करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी जे क्वेश्चन स्वतः तयार केले आहेत ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. बरोबर, प्रश्नांचं उत्तर आपण खाली दिलं आहे कारण की काय की तुम्हाला ते स्वतः तुम्ही जे 25 क्वेश्चन आहेत ते स्वतः तुम्ही अटेम्प्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थी मित्रांना कंटेंट पाहिजे असेल त्यांनी लगेचच पेमेंट करून द्या. 93 56 25 60 37 ही जी प्राईज आहे ती विद्यार्थी मित्रांनो एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यानंतर नक्कीच वाढेल. जे सुरुवातीचे 50 विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे. तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो परचेस करून टाकायचे. त्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला सामान्य स्पेशल पाहिजे असेल तर ह्याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 299. हे जे ऑलमोस्ट 20 स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो एनरोल झाले आहेत. पुढील फक्त अजून 10 विद्यार्थी मित्रांसाठी ही ऑफर आहे. त्यानंतर याची जी प्राईज आहे ती देखील विद्यार्थी मित्रांनो वाढणार आहे. तसेच चालू घडामोडीचं जर मटेरियल पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 37 यावर लगेचच विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करून द्या. स्क्रीनशॉट तुम्ही पेमेंटचा जरी टाकला तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गुगल ड्राईव्ह ॲक्सेस देण्यात येईल. चालू घडामोडींचे जे प्रश्नांचे उत्तर आहे ते लगेचच आपण दिलेत. म्हणजे प्रश्न 4 ऑप्शन आणि उत्तर लगेचच दिलं आहे. तसेच सामान्य ज्ञानमध्ये देखील आपण तसंच केलं आहे, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. म्हणजे कमी वेळात जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल किंवा फर्स्ट टाईम अटेंड कराल तर कमी वेळात तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि दररोज दुपारी 1 वाजता येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघायचा आहे. आपण याआधी ऑलरेडी व्हिडिओ जे अपलोड केले त्यांची जी प्लेलिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही याआधीचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. थँक्यू.